महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक आकर्षक अशा योजनांचा पाऊस पडला। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे। या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवूनच या योजना पारित केल्याचं बोललं जात आहे। महिलांना आकर्षित करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे, की जी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे। योजना जाहीर झाल्यानंतर त्यात बऱ्याच त्रुटी असल्याचे समजल्यानंतर या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। नक्की काय आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना? कोणाकोणाला या योजनेअंतर्गत फायदा होणार आहे? या योजनेची मुदत कधीपर्यंत आहे? तसेच किती मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे? फॉर्म कसा भरायचा? कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा। एक आठवण, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। तुमचं हे प्रोत्साहन आम्हाला अधिक ऊर्जा देतं। 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचं अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनतेने नाकारल्याचे दिसून आले। विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे महायुती सरकारने या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्पावर काम केल्याचे बोलले जात आहे। महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे। या योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरतील त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे। 26 जानेवारी 2023 मध्ये मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री लाडली बहना ही योजना घोषित केली होती। ही योजना मध्य प्रदेशात चांगलीच प्रसिद्ध झाली होती। तसेच या योजनेचा फायदा तेथील महिला वर्गाला तर झालाच, पण निवडणुकांमध्ये देखील तेव्हाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना देखील या योजनेचा फायदा झाल्याचे दिसून आले। याच धर्तीवर महायुती सरकारने ही योजना आणली आहे। या योजनेसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी 46,000 कोटी एवढा भरीव निधी मंजूर केला आहे। जवळजवळ 3.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे। आता आपण कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत ते पाहूयात। पहिली अट म्हणजे सदर महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। तिचे किमान वय 21 वर्ष व कमाल वय 60 वरून 65 वर्ष करण्यात आले आहे। राज्यातील सर्वच महिला म्हणजेच अविवाहित, विवाहित, घटस्फोटित, विधवा तसेच निराधार सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल। आता आपण या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते पाहूयात। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील व्यक्ती जर आयकरदाता असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, सरकारी उपक्रम, सरकारी मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर अशा कुटुंबातील महिला या योजनेत अपात्र ठरतील। सदर महिला शासनाच्या इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरेल। यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत अशा घरातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहन जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरतील। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। आता आपण पाहूयात या योजनेचा अर्ज कसा करायचा। सदर योजनेचा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येतो। ऑनलाईन अर्ज हा मोबाईल ॲप, जवळचे सेतू केंद्र तसेच शासनाच्या पोर्टलवरून करता येतो। ऑफलाईन अर्ज हा तुमच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वॉर्ड किंवा सेतू केंद्रात भरता येईल। अर्ज करतेवेळी पुढील कागदपत्र असणे आवश्यक आहे। कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला। ज्या कुटुंबाकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसेल। सदर महिलेचे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक
प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. अर्जदाराचे हमीपत्र तसेच बँक पासबुक व फोटो. सदरची योजना ही राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी आखली असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. या योजनेअंतर्गत गरजू व निराधार महिलांना थोडीफार मदत तर नक्की होणार, यात काही शंका नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला फॉर्म भरतेवेळी कोणत्या समस्या येत आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.